आगीखेड ग्रामपंचायतचे सरपंच अपात्र, मासिक सभा न घेणे भोवले। पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आगीखेड ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन काशीराम टप्पे यांना ग्रामपंचायतीच्या नियमित मासिक सभा न घेतल्याप्रकरणी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 36 अन्वये अपात्र घोषित केले आहे। या धडक कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। सुभाष समाधान अवचार यांनी 30 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक याचिका दाखल केली होती। या याचिकेत मार्च ते जून 2023 या 4 महिन्यांच्या कालावधीत ग्रामपंचायतीची एकही मासिक सभा न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता। या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवून चौकशीचे आदेश दिले। चौकशी अहवालात मार्च ते जून 2023 दरम्यान मासिक सभा न झाल्याचे स्पष्ट झाले आणि तक्रारीतील आरोपांमध्ये तथ्य आढळून आले। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्यातील तरतुदीनुसार सरपंच गजानन टप्पे यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली। सचिवावर कारवाई कधी? ग्रामस्थांचा सवाल। ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत चालवणे आणि मासिक सभांचे आयोजन करण्याची संयुक्त जबाबदारी सरपंचांसोबतच सचिवाची देखील असते। मार्च ते जून 2023 या काळात सभा न झाल्याप्रकरणी सरपंचांना तर अपात्र ठरवण्यात आले, मात्र तत्कालीन सचिवावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। जर चूक दोन्ही घटकांची होती तर मग सरपंचांप्रमाणेच निष्काळजीपणा करणाऱ्या सचिवावरही प्रशासकीय कारवाई होणार का, असा थेट प्रश्न आता आगीखेडचे ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। अकोला जिल्ह्यातील अशाच ताज्या आणि वेगवान घडामोडींचे अपडेट्स दररोज मिळवण्यासाठी आपल्या अकोला न्यूज नेटवर्क चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।